गुड आफ्टरनून. वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. बघा, आपण लास्ट लेक्चर मध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन स्टार्ट करणार होतो. तर त्याच्या अगोदर आपण स्ट्रेट लाईन कंप्लीट केलेले. ठीक आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन साठी आपल्याला स्ट्रेट लाईन माहित असणं आवश्यक, जो 11th चॅप्टर आहे. तर स्ट्रेट लाईन आपण एक मागचे 2 लेक्चर मध्ये आपण स्ट्रेट लाईनला कंप्लीट केलं. ठीक आहे, तर आपण आज पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बघूया. बघा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये काय काय आहेत टॉपिक्स. पहिला टॉपिक आहे बघा, फॉर्मेशन ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये टॉपिक्स आहेत फॉर्मेशन ऑफ जॉइंट इक्वेशन अँड सेपरेशन ऑफ इक्वेशन फ्रॉम अ गिव्हन इक्वेशन. ओके, हा पहिला टॉपिक आहे बघा. त्याच्यानंतर आहे सम अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप्स अक्यूट अँगल बिटवीन अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. आणि नेक्स्ट आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन टू रिप्रेझेंट अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. परंतु तुम्हाला बघा माहिती असेल की हा जो शेवटचा टॉपिक आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. ओके, तर हा जो टॉपिक आहे हा तुमचा रिड्यूस झालेला आहे. ओके, त्यामुळं हा टॉपिक तुमचा येणार नाही, कॅन्सल करावं लागेल त्याला. तर हा टॉपिक जर आपण रिमूव्ह केला तर काय राहणार आहे, फक्त फॉर्मेशन ऑफ जॉईंट इक्वेशन, सेपरेशन ऑफ इक्वेशन फ्रॉम अ गिव्हन लाईन, आणि जे इक्वेशन कसं ओरिजिन मधून पास होणार आहे बघा. त्याच्यानंतर सम अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप्स अक्यूट अँगल बिटवीन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. ओके, जस्ट एक 2 ते 3 पॉईंट शिल्लक राहतात पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मध्ये. जस्ट मोमेंट. ओके, लवकर जॉईन करत चला. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बघते बघा. पहिला पॉईंट आहे कंबाइंड इक्वेशन. ओके, आता काय सांगितलं, जॉईंट इक्वेशन म्हणजेच कंबाईंड इक्वेशन असतं. तर बघा, स्ट्रेट लाईन मध्ये आपल्याला काय बघायचंय, कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स. ओके, कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन. ओके, म्हणजे कोणत्या लाईन्स, अशा लाईन्स ज्या की काय करताय, ठीक आहे, ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईन्स आपल्याला. जस्ट मोमेंट, हे लाईन्स आपण ड्रॉ करूया. ठीक आहे, लाईन्स. ओके, आता हा बघा, समजा हे एक्स ऍक्सिस आहे आणि वाय ऍक्सिस. तर हा काय असणार आहे तुमचा इथे ओरिजिन. ओके, कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स, पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन. पेअर कशाला म्हणतो आपण, पेअर कशाला म्हणतो, एक लाईन असेल तर पेअर म्हणणार का नाही. पेअर ऑफ लाईन्स म्हणजे काय, 2 लाईन्स लागतील बरोबर. आपल्याला 2 लाईन्स असतील तर त्याच्या काय झाली ती पेअर. पेअर म्हणजे काय, 2 असणं आवश्यक आहे. ठीक आहे, मग पेअर ऑफ लाईन्स कंबाइंड इक्वेशन म्हणजे जर माझ्याकडे 2 लाईन्स असतील प्रत्येक स्ट्रेट लाईन. आता आपण काय स्ट्रेट लाईन शिकलं, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं. मग कंबाइंड इक्वेशन, त्या 2 स्ट्रेट लाईनचं कंबाइंड इक्वेशन म्हणजे काय. त्याच्यानंतर पण त्या कोणत्या लाईन्स, कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, कुठल्याही लाईन्स चालतील का नाही, फक्त कशा पाहिजे, त्या पासिंग थ्रू ओरिजिन पाहिजे. तर त्यांचं कंबाइंड इक्वेशन आपल्याला बघायचं. ओके, मग बघा, कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स passing through origin always represents a homogeneous equation of second degree in x and y. ओके, काय सांगितलं, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. आता होमोजिनियस इक्वेशन तुम्हाला माहिती, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री एन म्हणजे काय, थ्रू आउट इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री एन पाहिजे. आता इथे काय सांगितलंय, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. ओके, म्हणजे प्रत्येक टर्मची इक्वेशन मध्ये डिग्री काय असणार आहे, इथे बघा बी वाय स्क्वेअर. वाय स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर झाला बरोबर, बी तर कॉन्स्टंट आहे, वाय ची डिग्री किती झाली 2, म्हणजे या टर्मची डिग्री झाली 2. इथे एक्स स्क्वेअर आहे, एक्सचा पॉवर 2 आहे. ओके, म्हणजे एक्स स्क्वेअर ची डिग्री 2 आहे. इथे बघा 2hxy, एच कॉन्स्टंट असतो, एक्स ची डिग्री 1 म्हणजे एक्स ची पॉवर 1, वाय ची पॉवर 1, 1 + 1 = 2, म्हणजे याची पण डिग्री काय झाली 2. प्रत्येक टर्मची डिग्री थ्रू आउट काय आहे 2 आहे. होमोजिनियस म्हणजे काय, थ्रू आउट प्रत्येक टर्मची डिग्री सेम असते. मग सेकंड डिग्रीचं इक्वेशन आहे म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री 2 असणार आहे. ओके, आता बघा, फक्त आपल्याला काय बघायचंय, कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन. ओरिजिन मधून पास होणाऱ्या पेअर ऑफ लाईन्सचं इक्वेशन काय असणार आहे, ax² + 2hxy + by² = 0. होमोजिनियस, याला काय म्हणणार, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री किंवा डिग्री 2. नेक्स्ट बघा, आता if m1 and m2 are slopes of the line then m1 + m2. ओके, मग आता बघा m1 आणि m2, आता पेअर ऑफ लाईन्स म्हटल्यानंतर काय येणार आहे, 2 लाईन्स येणार आहे. समजा पहिल्या लाईनचा स्लोप आहे m1, दुसऱ्या लाईनचा स्लोप काय आहे m2.
आर द स्लोप्स ऑफ द लाईन देन m1 प्लस m2. ओके, आता इक्वेशन बघितलं आपण. काय आहे इक्वेशन? पेअर ऑफ लाईन्सचं कंबाईंड इक्वेशन ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. जर आपल्याला त्यांचे स्लोप्स दिलेले असतील दोन्ही लाईन्सचे, ओके, स्लोप्स आर देन द लाईन्स. बघा, इफ m1 and m2 आर स्लोप्स ऑफ द लाईन देन m1 प्लस m2. ओके, मग जर समजा असं इक्वेशन दिलेलं आहे ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0, तर त्या लाईन्सच्या जे काही दोन लाईन्स आहेत त्यांचे जे स्लोप्स आहेत त्यांचं सम म्हणजे m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन b इज इक्वल टू -2h अपॉन b. बघा ते कसं आलं. आता समजा मला डायरेक्टली इक्वेशन दिलं एखाद्या पेअर ऑफ लाईन्सचं ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0, a h आणि b च्या काहीतरी व्हॅल्यूज असतील. जर विचारलं की सम ऑफ दी स्लोप्स फाइंड करा, तर काय लिहिणार? -2h अपॉन b. सम ऑफ स्लोप्स काय असणार आहे? -2h अपॉन b. आणि प्रोडक्ट काय आहे? m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b. ओके, हे लक्षात ठेवायचंय. याच्यावरती क्वेश्चन विचारता की सम ऑफ स्लोप दिलेला असतो किंवा प्रोडक्ट ऑफ स्लोप असं काहीतरी दिलेलं असतं, त्याच्यावरून ए बी च्या किंवा एच बी ची व्हॅल्यू फाइंड करायची असते. ओके, ए बी एच. तर बघा m1 प्लस m2 आहे -2h अपॉन b आणि m1 m2 काय आहे? a अपॉन b. त्याच्यानंतर बघा, angle between lines is given by tan theta is equals to mod of 2 under root h² minus ab upon a plus b. आता तुम्हाला हे कुठून आलं? काही नाही, हे जे इक्वेशन म्हणजे जर तुम्हाला असं इक्वेशन दिलेलं असेल जनरल म्हणतोय होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री दिलेलं असेल तुम्हाला, तर त्याच्यावरून तुम्ही प्रोडक्ट ऑफ स्लोप फाइंड करू शकता, सम ऑफ स्लोप्स फाइंड करू शकता, त्याच्यानंतर अँगल बिटवीन दी लाईन्स फाइंड करू शकता. काय आहे अँगल बिटवीन दी लाईन्सचा फॉर्म्युला? tan theta is equals to mod of 2 under root of h² minus ab upon a plus b. Okay, tan theta is equals to mod of 2 under root of h² minus ab upon a plus b. Next बघा, if the lines are parallel oblique coincident. Okay, parallel किंवा coincident असतील. पॅरलल आणि कोइन्सिडेंट मध्ये काय फरक असतो? पॅरलल म्हणजे काय? एक लाईन दुसऱ्याला पॅरलल आहे. कोइन्सिडेंट म्हणजे काय? ती लाईन त्याच्यावरतीच आहे, म्हणजे दोघी एकमेकावरती कोइन्साइड झालेले असतील, त्याला कोइन्सिडेंट म्हणतो, म्हणजे ते पण पॅरललच असतील. देन h² मायनस ab इज इक्वल टू 0. ओके, लाईन्स जर पॅरलल असतील तर कंडिशन काय आहे? h² मायनस ab इज इक्वल टू 0. इफ द लाईन्स आर परपेंडिक्युलर देन a प्लस b इज इक्वल टू 0. बघा नेक्स्ट आहे, इफ h² मायनस ab इज ग्रेटर दॅन 0 देन द लाईन्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट. ओके, बघा h² मायनस ab ग्रेटर दॅन 0 झाला तर लाईन्स कशा असणार आहेत? रिअल आणि डिस्टिंक्ट असणार आहेत. आणि लेस दॅन 0 झाला, लाईन्स आर नॉट रिअल, दे आर इमेजिनरी. ओके, इमेजिनरी लाईन्स असतील. बघा इथे अंडर रूट मध्ये h² मायनस ab आहे. हा जर लेस दॅन 0 झाला तर स्क्वेअर रूट मध्ये लेस दॅन 0 म्हणजे काय? इमेजिनरी नंबर. ओके, तर बघा लक्षात ठेवा, ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वेशन ऑफ अ लाईन, कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, इट इज द होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. त्याच्यानंतर जर दिलेला असेल होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री, तर पेअर ऑफ लाईन्सच्या ज्या लाईन्स आहेत त्यांचा सम ऑफ स्लोप्स आहे -2h अपॉन b म्हणजे m1 प्लस m2 आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b. ओके, अँगल बिटवीन लाईन्सचा फॉर्म्युला tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ h² मायनस ab अपॉन a प्लस b. कंडिशन्स दिलेल्या पॅरलल असेल तर h² मायनस ab ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0, a plus b equals to 0, then lines are perpendicular. h² minus ab greater than 0, lines are real and distinct. Okay, h² minus ab is less than 0, then lines are not real. आता बघा, combined equation of a pair of lines not passing through origin or बघा जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन x and y. तर हा जो टॉपिक आहे हा आपल्याला नाही. ओके, रिड्यूस झालेला आहे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन, तर हे बघायची गरज नाही. नेक्स्ट टॉपिकला जाऊया डायरेक्टली. ओके, तर लक्षात ठेवा जनरल सेकंड डिग्री इक्वेशन हे आपल्याला रिड्यूस झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा जॉईंट इक्वेशन ऑफ अ, जस्ट अ मोमेंट. ओके, जॉईंट इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स हॅव्हिंग स्लोप्स m1 and m2 पासिंग थ्रू द ओरिजिन इज. ओके, बघा आता काय दिलंय? जॉईंट इक्वेशन कशाचं? थोडस आपण, ओके दिसेल तुम्हाला व्यवस्थित. तर बघा काय दिलंय? जॉईंट इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू स्लोप्स m1 and m2 आहेत. ओके, आता दिलेले तुम्हाला स्लोप्स m1 and m2. ओके,
joint equation of pair of lines having slopes m1 and m2 passing through the origin. ओके, जर ओरिजिन मधून जात असेल तरच आपण त्या जॉईंट इक्वेशन बद्दल बोलणार आहे. ओके, मग बघा स्लोप्स m1 m2 दिलेले आहेत आणि तुम्हाला असं सांगितलंय की त्या लाईन्स कशा करताय, पासिंग थ्रू ओरिजिन आहे. तर इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ जे जॉईंट इक्वेशन आहे पेअर ऑफ लाईन्सचं ते फाइंड करायचं. कसं असणार आहे ते, वाय स्क्वेअर मायनस m1 प्लस m2 इंटू xy प्लस m1 m2 is into x square is equals to 0. बघा, y square minus m1 plus m2 xy plus m1 into m2 x square is equals to 0. ठीक आहे, तर बघा हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा जर स्लोप्स माहित असतील तर. ओके, y square minus m1 plus m2 into xy plus m1 m2 into x square is equals to 0. हे काय आहे, जॉईंट इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स हॅव्हिंग स्लोप्स m1 and m2. ओके, त्याच्यानंतर बघा जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पॅरलल टू द लाईन्स. ओके, जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू पॉइंट दिलेलं आहे बघा x1 y1. म्हणजे एक जी जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स आहे, पासिंग थ्रू पॉइंट काय आहे, x1 y1 पेअर ऑफ लाईन्स. म्हणजे लाईन्स काय करतील, x1 y1 या पॉइंट मधून पास होणारे असतील अँड पॅरलल टू द लाईन्स गिव्हन बाय दिस. ओके, आता बघा काय विचारले, जॉईंट इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, सॉरी पासिंग थ्रू पॉइंट x1 y1. ओके, पॉइंट दिलेला x1 y1 मधून पास करता, म्हणजे ज्या काही ज्या पेअर ऑफ लाईन्स असणार आहेत आपल्याला ज्यांचं इक्वेशन फाइंड करायचंय त्या कशा असणार आहेत, पासिंग थ्रू x1 y1 पहिला. नेक्स्ट पॅरलल टू द लाईन्स गिव्हन बाय. आता इथे बघा पॅरलल टू द लाईन्स गिव्हन बाय दिले x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. ओके, याचा अर्थ काय, हे जे आहे इक्वेशन हे पेअर ऑफ लाईन्सचं आहे. मग ह्या ज्या काय तुम्हाला गिव्हन लाईन्सचे पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन दिले, ह्या दोन लाईन्सला पॅरलल ज्या लाईन्स असणार आहेत आणि x1 y1 मधून जाणारे असणार आहेत त्यांचं जॉईंट इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं. पॅरलल आहेत, मग बघा जस्ट काय करायचंय, जिथे x आहे तिथे x1 x मायनस x1 आणि y च्या जागी y मायनस y1 सबस्टिट्यूट करायचं आहे. बरं, कसं करायचंय आता हे, तर समजा असं आपल्याकडे दोन लाईन्स आहेत, त्यांचं आपल्याला काय दिले, x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 जॉईंट इक्वेशन दिलेले. ओके, मग ह्या लाईन्स कशा असणार आहेत, पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, आता समजा ह्या दोन लाईन्स आहेत आणि या दोन लाईनचं कंबाइंड इक्वेशन काय आहे, x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आणि दुसऱ्या ज्या यांना पॅरलल लाईन्स, यांना पॅरलल कशा असतील, एक तर अशी असेल आणि दुसरी अशी असेल. ओके, तर ह्या दोन यांना पॅरलल असणाऱ्या लाईन्स आणि पासिंग थ्रू द पॉइंट काय दिले, x1 y1. बरं, आता ह्या ज्या x1 y1 पॉइंट कुठं असेल, मग हा इथे असेल, बरोबर. कारण जर एकमेकाला दोन लाईन्स काय करतायत, बरोबर आहे, त्यांच्या जॉईंट इक्वेशन फाइंड करायचे म्हणजे काय, त्यांच्यातला एक तरी पॉइंट कॉमन असणार, बरोबर. लाईन्स एकमेकाला एका पॉइंट मध्ये कॉमन म्हणजे इंटरसेक्ट करत असतील तरच आपण त्यांचं जॉईंट इक्वेशन फाइंड करू शकतो, बरोबर आहे. मग x1 y1 याचा अर्थ काय होतोय बघा, इथे ओरिजिन होता, इथे काय झाला x1 y1, म्हणजे ह्याच लाईन्सचं काय करतोय, फक्त आपण शिफ्टिंग ऑफ ओरिजिन करतोय. तर x1 जो काही तुमचा पहिलं जे इक्वेशन आहे तुम्हाला दिलेलं जॉईंट इक्वेशन या लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, तर काय करायचं, तिथे एक्सच्या जागी x मायनस x1 आणि वायच्या जागी y मायनस y1 सबस्टिट्यूट करायचा आहे. ओके, गिव्हन इक्वेशन मध्ये बघा, जस्ट a इंटू एक्सच्या जागी x मायनस x1 चा होल स्क्वेअर प्लस 2h एक्सच्या जागी x मायनस x1 वायच्या जागी y मायनस y1 प्लस y मायनस y1 चा होल स्क्वेअर. ओके, तर लक्षात ठेवा काय करतोय, हा इथे ओरिजिन मधून पॅरलल आहे, फक्त शिफ्ट ऑफ ओरिजिन होतोय. लक्षात येते का बघा, फक्त शिफ्टिंग ऑफ ओरिजिन होते इथे, कारण दोन लाईन्सचं जॉईंट इक्वेशन फाइंड करतो. याचा अर्थ काय, त्या दोघी एकमेकाला इंटरसेक्ट करतात एका पॉइंटला, पण ऑलरेडी तुम्हाला काय दिले, पासिंग थ्रू पॉइंट x1 y1, म्हणजे दोघी त्या x1 y1 मधून जात असतील. याचा अर्थ ओरिजिन पासून कुठे शिफ्ट झालाय, पॉइंट x1 y1 ला. ओके, म्हणजे शिफ्टिंग ऑफ ओरिजिन झालेले. यस, शिफ्टिंग ऑफ ओरिजिन झालेले. लक्षात ठेवा, जस्ट काहीच नाही दिलेलं असेल ना, तर फक्त जे गिव्हन इक्वेशन आहे त्याच्यामध्ये एक्सच्या जागी x मायनस x1 ठेवा आणि वायच्या जागी y मायनस y1. ओके, त्यानंतर बघा, द पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 आर परपेंडिक्युलर टू द पेअर ऑफ लाईन्स बी. आता इथे बघा, ओके,
आता परपेंडिक्युलर लाईन्सचं दिले बघा, मला एक दिले पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, हे काय आहे, एका दोन पेअर ऑफ लाईन्स म्हणजे दोन लाईन्स आहेत त्यांना आपण पेअर म्हणणार म्हणजे एक पेअर. ओके, पेअर ऑफ लाईन्स दिलेले आहेत त्यांचं कंबाईंड इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. नेक्स्ट बघा, आर परपेंडिक्युलर टू द पेअर ऑफ लाईन्स. मग त्या परपेंडिक्युलर कशाला आहे, कोणत्या पेअर ऑफ लाईन्सला, bx स्क्वेअर मायनस 2hxy प्लस ay स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे काय, जर समजा मला एखाद्या पेअर ऑफ लाईन्सचं इक्वेशन दिलेलं असेल, कंबाईंड इक्वेशन, पेअर ऑफ लाईन्सचं इक्वेशन म्हणजे कंबाईंड इक्वेशन लक्षात घ्यायचं. ओके, तर पेअर ऑफ लाईन्सचं इक्वेशन दिलेलं असेल तर त्याच्यावरून मी परपेंडिक्युलर ज्या लाईन्स असणार पेअर ऑफ लाईन्स त्याचं इक्वेशन फाइंड करू शकतो. कसं फाइंड करणार, जस्ट हा जो ए आहे म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर आणि हा कोएफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर रिप्लेस करा. ओके, रिप्लेस करायचा, कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर कुठे जाणार, कोएफिशियंट ऑफ वाय स्क्वेअरला, आणि वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट एक्स स्क्वेअरला लिहायचा आहे आणि इथे मायनस करायचे, मिडलला मायनस करायचे. तुम्हाला परपेंडिक्युलर ज्या पेअर ऑफ लाईन्सचं इक्वेशन असणार आहे, परपेंडिक्युलर लाईन्सचं पेअर ऑफ लाईन्सचं इक्वेशन तुम्हाला भेटणार आहे. ओके, नेक्स्ट बघा आता, if the lines ax square plus 2hxy plus by square is equal to 0 are equally inclined with coordinate axis, then a is equal to plus or minus b. इक्वली इन्क्लाइंड असतील कोऑर्डिनेट ऍक्सेसला तर a is equal to काय असतं, प्लस ऑर मायनस b असतो. इथे हे जे तुम्हाला कंबाईंड इक्वेशन दिले ना, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 आर इक्वली इन्क्लाइंड, म्हणजे हा पेअर ऑफ लाईन्स आहेत, म्हणजे दोन लाईन्स असणार याच्यामध्ये आणि त्या कशा इक्वली इन्क्लाइंड विथ कोऑर्डिनेट ऍक्सेस, then a is equals to plus or minus b. Okay, बघा नेक्स्ट, if the slopes of the lines given by x square plus 2hxy plus by square is equals to 0 are in the ratio m is to n, then m plus n whole square into ab is equals to 4mn h square. ओके, बघा जर समजा तुम्हाला m is to n मध्ये रेशिओ मध्ये दिलाय, ओके, स्लोप्स ऑफ द लाइन्स गिवन बाय x square plus 2hxy plus by square are इन द रेशिओ एम इज टू एन. एम इज टू एन या रेशिओ मध्ये जर स्लोप दिलेले असतील तर एम प्लस एन चा होल स्क्वेअर इज इक्वल इंटू ए बी इज इक्वल टू 4mn h स्क्वेअर. ओके, नेक्स्ट बघा, इफ द लाइन lx प्लस my is equal to 0 coincides with the one of the lines ax square plus 2hxy plus by square is equal to 0, then am square minus 2lhm plus bl square is equal to 0. ओके, बघा ही जी लाईन आहे कोइन्साइड करते ना, कोइन्साइड करते म्हणजे कोइन्साइड्स विथ द लाईन्स, म्हणजे हे जे काही इक्वेशन दिलेलं आहे तर एखाद्या म्हणजे यातली एखादी लाईनच्या सोबत कोइन्साइड करते, म्हणजे पॅरलल पेक्षा कोइन्साइड म्हणजे काय, ती लाईनच आहे थोडक्यात. ओके, तर ही कंडिशन सॅटिस्फाय करेल am स्क्वेअर प्लस मायनस 2lhm प्लस bl स्क्वेअर इज इक्वल टू 0 कोइन्साइड करत असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. ओके, नेक्स्ट बघा, इफ एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. ओके, नेक्स्ट हे जी टर्म आहे ही येणार नाही आपल्याला. ओके, हा जनरल सेकंड डिग्री इक्वेशनचा पार्ट दिसतोय, ठीक आहे वरचा, तर आपल्याला हा नाही घ्यायचा. ओके, फक्त आपण काय बघणार आहे, होमोजिनियस इक्वेशन्सचं चेक करणार. ओके, इफ वन ऑफ द लाईन्स एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज परपेंडिक्युलर टू दिस, देन al स्क्वेअर प्लस 2hlm प्लस bm स्क्वेअर इज इक्वल टू 0. जस्ट बघा की काय दिले, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन आहे. परपेंडिक्युलर याच्यापैकी एक, वन ऑफ द म्हणजे काय, या दोन लाईन्स आहेत त्यापैकी एक लाईन काय करते, परपेंडिक्युलर आहे lx प्लस my प्लस n इज इक्वल टू 0 या लाईनला, देन al स्क्वेअर प्लस 2hlm, ओके, al स्क्वेअर प्लस 2hlm प्लस bm स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. ओके, जस्ट म्हणजे परपेंडिक्युलर दिलेली आहे तर al स्क्वेअर प्लस 2lhm प्लस bm स्क्वेअर इज इक्वल टू 0. नेक्स्ट बघा, इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ टू लाईन्स हू जनरल इक्वेशन. ओके, आता जनरल इक्वेशन म्हणजे तिथे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 होमोजिनियस दिलेले. तर इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर काय असणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन a मायनस b इज इक्वल टू xy अपॉन h. जस्ट टर्म्स आहेत काही बघा, कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन अँड फॉर्मिंग an equilateral triangle with the line ax plus by plus c is equal to 0
काय असणार आहे ax प्लस by चा होल स्क्वेअर मायनस 3 इंटू ay मायनस bx होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल सी स्क्वेअर अपॉन √3 इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, आता इथे बघा जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स जॉईनिंग ओरिजिन अँड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन lx प्लस my प्लस n इज इक्वल टू 0. ओके, हे हा पार्ट सोडून द्या, कॅन्सल. ठीक आहे, काय आला आता इथे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. ओके, ते नाही आपल्यासाठी. नेक्स्ट बघा आता काही इम्पॉर्टंट दिलेले. तर त्याच्यामध्ये बघा y इज इक्वल टू m1x, y इज इक्वल टू m2x, बी दी टू इक्वेशन्स रिप्रेझेंटेड बाय ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, आता हेच इक्वेशन का बरं घेतले, कारण हे जे इक्वेशन आहे कशा आहे, पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, हे जे हे जे कंबाईंड इक्वेशन आहे ते अशा लाईन्स आहे की ज्या लाईन्स काय करतात, पासिंग थ्रू ओरिजिन. आणि पासिंग थ्रू ओरिजिनच्या ज्या लाईन्स असतात त्याचं इक्वेशन कसं असतं, y is equals to mx is the equation of a line passing through origin and having slope m. ओके, मग अशा दोन लाईन्स कशा कन्सिडर करणार, y is equals to m1x आणि y is equals to m2x. ओके, तर बघा m1 प्लस m2 असतो मायनस 2h अपॉन बी आणि m1 m2 असतो a अपॉन बी. नेक्स्ट बघा, हे बघितले आपण वरतीच. ओके, हेच बघितलेले आपण. ठीक आहे, नेक्स्ट बघा जस्ट काय नाही, ज्या स्ट्रेट लाईन्स आहे, टू स्ट्रेट लाईन्स रिप्रेझेंटेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर काय असणार आहे, hx प्लस by प्लस x इंटू, तर हे काही लक्षात ठेवायची गरज नाही. तर लाईन्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट जेव्हा h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन 0 असतो. रिअल अँड कोइन्सिडेंट असणार आहे म्हणजे पॅरलल h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू 0. आणि इमॅजिनरी कधी तर ज्यावेळेस h स्क्वेअर मायनस ab लेस दॅन 0 असतो. ओके, okay, a homogeneous equation of degree n represents n straight lines passing through origin. Okay, next बघा bm square plus 2hm plus a is equals to 0 is called auxiliary equation of this. याचा auxiliary equation आहे ax square plus 2hxy plus by square आहे ना, फक्त y काय केलंय bm square plus 2hm plus a is equals to 0. हे आहे auxiliary equation. नेक्स्ट अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाईन्स बघितलं आपण, tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स आहे. ओके, नेक्स्ट बघा आता. ठीक आहे, एक्झाम्पल दिलेलं दिसते, बघूयाच आपण. तर बघा अँगल बिटवीन, तर तुम्हाला त्याच्यात लक्षात काय काय ठेवायचे बघा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मध्ये. ओके, आता इथे भरपूर काही काही दिसले. पहिल्यांदा आता बघा काय काय लक्षात ठेवणार. फर्स्ट ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. काय आहे इक्वेशन, कशाचं, कंबाइंड इक्वेशन आहे. ओके, हे काय आहे, कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. ओके, पेअर ऑफ लाईन्स कशा, पासिंग थ्रू ओरिजिन. पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे ना, पासिंग थ्रू काय आहे, ओरिजिन. तर बघा कंबाइंड इक्वेशन आहे पेअर ऑफ लाईन्सचं पासिंग थ्रू ओरिजिन. जर ह्या दोन लाईन्स आहेत पासिंग थ्रू ओरिजिन आहेत, मग कशा टाइपचे असणार, y इज इक्वल टू m1x अँड y इज इक्वल टू m2x या टाइपचे असणार. तर m1 प्लस m2, m1 प्लस m2 काय असणार आहे, मायनस 2h अपॉन b आणि m1 इंटू m2 काय असणार आहे, a अपॉन b. ठीक आहे, अँगल बिटवीन दिस टू लाईन्स tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. ठीक आहे ना, मॉड ऑफ 2 अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. हा अँगल बिटवीन टू लाईन्स आहे. त्याच्यानंतर h स्क्वेअर मायनस ab ग्रेट इक्वल टू 0. लाईन्स कशा असणार आहे, पॅरलल किंवा कोइन्सिडेंट. ओके, पॅरलल किंवा कोइन्सिडेंट म्हणणार त्याला आपण, कोइन्सिडेंट. ओके, नेक्स्ट बघा आता h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन 0 कशा असणार आहेत लाईन्स, रिअल अँड डिस्टिंक्ट. रिअल अँड डिस्टिंक्ट असणार आहेत. ओके, नेक्स्ट आहे h स्क्वेअर मायनस ab लेस दॅन 0 कशा असणार आहेत लाईन्स, इमॅजिनरी. ओके, इमॅजिनरी. तर याच्यावरतीच आहे आपलं सगळं काही डिपेंड, कारण तुम्हाला जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इथे दिलेलं नाही. ओके, म्हणजे तुम्ही रिड्यूस झालेले सिलेबस मधून. बघा काही पॉइंट राहिलाय का आपला. ओके, हे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत.
त्याच्यानंतर जस्ट हे पॅरलल असेल तर त्याची ओके पॅरलल लाईन्स कशा फाइंड करायच्या. ओके हा एक जॉईंट इक्वेशन. जर स्लोप्स माहित असतील तुम्हाला M1 M2 जर स्लोप दिलेले असतील तर जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स हॅव्हिंग स्लोप्स M1 and M2 and पासिंग थ्रू ओरिजिन. तर काय आहे y² मायनस M1 प्लस M2 xy प्लस M1 M2 x². ओके ते एक लक्षात ठेवायचंय. हे काही पॉइंट्स आहेत जस्ट तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे आहेत की जर जॉईंट इक्वेशन दिलेलं असेल एखाद्या पेअर ऑफ लाईन्सचं पासिंग थ्रू x1 y1 तर ते पॉइंट जस्ट शिफ्ट करायचा. ओके हे लक्षात ठेवा. हे क्वेश्चन विचारता की x1 y1 मधून आणि पॅरलल लाईन्सचं इक्वेशन म्हणजे तुम्हाला दिलेलं असतं ऑलरेडी. एक जॉईंट इक्वेशन ऑलरेडी दिलेलं असतं पण दुसरं जॉईंट इक्वेशन तुम्हाला अशा लाईन्सचं फाइंड करायचं असतं की ज्या पॅरलल आहेत या गिव्हन लाईन्सला आणि x1 y1 मधून पास होता. याचा अर्थ ओरिजिन शिफ्ट होतंय म्हणजे फक्त मला एक्सच्या जागी x मायनस x1 करायचा आणि वायच्या जागी y मायनस y1. त्यानंतर परपेंडिक्युलर लाईन्स कशा फाइंड करायच्या. जर जॉईंट इक्वेशन दिलं असेल तर x² आणि y² चे कोएफिशियंट चेंज करायचे आणि मध्ये मायनस द्यायचा. ओके हे लक्षात ठेवा. तर नेक्स्ट आता आपण एक्झाम्पल्सला जाऊया डायरेक्टली. तर ओके ठीक आहे. तर याच्या अगोदर जर समजा तुम्ही स्ट्रेट लाईन बघितलेलं नसेल तर स्ट्रेट लाईन बघून घ्या पूर्ण. म्हणजे तुम्हाला हे जे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये एवढे टॉपिक्स आहे आपल्याकडं. तर जस्ट अ मोमेंट. ओके तर बघा काय करायचं आता तुम्हाला स्ट्रेट लाईनच्या ऑलरेडी म्हणजे आता इथे ज्या वेळेस आपण युज करतो एखाद्या स्ट्रेट लाईनचा तर तुम्हाला ते लाईन्सचं इक्वेशन माहित पाहिजे. जसं आता मी सांगितलं की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. तर पासिंग थ्रू ओरिजिनचं जे इक्वेशन आहे y इज इक्वल्स टू mx इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. काय असतं इक्वेशन ऑफ द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन इज y इज इक्वल्स टू mx वेर m इज द स्लोप ऑफ लाईन. ठीक आहे ना. हॅव्हिंग स्लोप m. हॅव्हिंग स्लोप m म्हणजे जर स्लोप m माहित असेल तर इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन काय असतं y इज इक्वल्स टू mx. तर हे तुम्हाला स्ट्रेट लाईन मध्ये येईल. आपण जर तुम्ही लेक्चर नसेल केलं तर व्हिडिओ बघा. ओके आता आपण एक्झाम्पल बघूया पेअर ऑफ स्ट्रेट लाईन वरती. फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा. जॉईंट इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स हॅव्हिंग स्लोप्स 1 and 3 पासिंग थ्रू ओरिजिन इज. ओके आता बघा काय दिलंय जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स हॅव्हिंग स्लोप्स 1 and 3 बरोबर पासिंग थ्रू ओरिजिन. हे महत्वाचं आहे पासिंग थ्रू ओरिजिन. बरं स्लोप्स दिलेले आहेत काय दिलेत M1 इज इक्वल्स टू काय दिलाय मला 1 M2 इज इक्वल्स टू किती दिलाय 3. बरं आत्ताच आपण बघितलं जॉईंट इक्वेशन काय असतं पेअर ऑफ लाईन्सचं. जर स्लोप्स M1 आणि M2 दिलेले असतील बघा काय असतं y² मायनस M1 प्लस M2. ठीक आहे ना. बघा इथे असेल खाली इथे बघा काय दिलेलं आहे जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ lines having slopes M1 and M2 and passing through origin y² minus M1 plus M2 xy plus M1 M2 x². ओके बघा ते यूज करायचं आपल्याला y² मायनस सिंपल आहे बघा जस्ट y² मायनस पेन चेंज करूया. बघा काय सांगितलं y² मायनस M1 प्लस M2 xy प्लस M1 M2 x² इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. तर M1 M2 च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 1 आणि 3. ठीक आहे. सबस्टिट्यूट करा बघा काय भेटेल y² मायनस M1 प्लस M2 1 प्लस 3 4 xy प्लस M1 इंटू M2 1 इंटू 3 3 x² इज इक्वल्स टू 0. ओके बघा असं आहे का इक्वेशन 3x² मायनस 4xy प्लस y² म्हणजे बघा आहे इथे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर बी काय झाला करेक्ट आन्सर. तर ही एक मेथड आहे. किंवा तुम्हाला हा समजा फॉर्म्युला लक्षात आठवत नाहीये की y² मायनस M1 प्लस M2 xy प्लस M1 M2 x². ठीक आहे ना. समजा हे तुम्हाला आठवत नाहीये किंवा लक्षात नाहीये तर बघा ओके फॉर्म्युला लक्षात नाहीये मग काय करायचं सिंपल आहे काहीच करायची गरज नाही. जरी फॉर्म्युला हा जरी येत नसेल काही नाही काय दिले मला स्लोप्स दिलेले बरोबर आणि काय पासिंग थ्रू ओरिजिन दिले. मग मला माहिती जर स्लोप m असेल तर इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन काय असतं y इज इक्वल्स टू mx असतं. आता बघा मग y इज इक्वल्स टू काय झाला
1x आणि दुसरं इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन काय असेल y इज इक्वल्स टू 3x. हे झाले दोन, बरोबर आहे. दोन स्ट्रेट लाईन्स भेटल्या, यांचं कंबाईंड इक्वेशन काय असतं? u v इज इक्वल्स टू 0 u इंटू v. कंबाईंड इक्वेशन म्हणजे काय? त्यांचं मल्टिप्लिकेशन. u इज इक्वल्स टू 0 हे बघितलं असेल तुम्ही, v इज इक्वल्स टू 0. हे जर काय असतील पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स असतील तर कंबाईंड इक्वेशन काय असतं? u v इज इक्वल्स टू 0. मग या दोघांचं बघा, y मायनस एक्स, यालाच काय देऊ शकतो मी? y मायनस एक्स इज इक्वल्स टू 0 अँड y मायनस 3x इज इक्वल्स टू 0. ओके, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या, y मायनस एक्स इंटू वाय मायनस 3x इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, डायरेक्टली फॉर्म्युला माहित नसेल तर मग मल्टिप्लिकेशन करूया. बघा, या y ने अगोदर या दोन टर्मला मल्टिप्लाय करूया. बघा, वाय स्क्वेअर मायनस 3xy, नंतर या x ने मल्टिप्लाय करूया. हा मायनस एक्स मध्ये गेला, इथे मल्टिप्लाय झाला तर मायनस एक्स वाय, आणि इथे मल्टिप्लाय करूया. आता बघा, मायनस मायनस झाला प्लस 3x स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. म्हणजे काय होईल? हा वाय स्क्वेअर हा होईल मायनस 4xy प्लस 3x स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. ओके, म्हणजे 3x स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर. ओके, ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर. आलं का लक्षात? जॉईंट इक्वेशन कसं फाइंड करायचं? सिंपल आहे. जॉईंट इक्वेशन फाइंड करण्यासाठी जस्ट तुम्हाला काय करायचंय? जॉईंट इक्वेशन फाइंड करण्यासाठी बघा, डायरेक्टली फॉर्म्युला जर स्लोप दिलेले असतील तर वाय स्क्वेअर मायनस m1 प्लस m2 xy प्लस m1 m2 x स्क्वेअर. ओके, जर माहिती नसेल पासिंग थ्रू ओरिजिन, लक्षात ठेवायचं की पासिंग थ्रू ओरिजिन जर दिले याचा अर्थ काय? आता ऑलरेडी जनरल सेकंड डिग्री इक्वेशन नाहीये, म्हणजे पासिंग थ्रू ओरिजिनच विचारणार आहे. आणि पासिंग थ्रू ओरिजिन स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं y इज इक्वल्स टू mx हॅव्हिंग स्लोप m. ओके, y इज इक्वल्स टू mx, इथे m काय असतो? तुमचा स्लोप असतो. ऑलरेडी मला स्लोप दिलेले, त्याच्यावर मी दोन इक्वेशन ऑफ लाईन्स फाइंड करेल, त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्या. ओके, डायरेक्टली नका घेऊ, y मायनस म्हणजे इक्वल टू 0 करून घ्या. ओके, मग त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपला जॉईंट इक्वेशन भेटेल. ओके, नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. जस्ट मोमेंट, याला थोडस आपण ओके. नेक्स्ट बघा, द इक्वेशन ऑफ अ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे, राहू द्या आता ते. द इक्वेशन ऑफ अ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड हॅव्हिंग स्लोप 3 अँड मायनस 1/3. सिंपल आहे, परत तसंच जस्ट. ओके, काय करणार? y इज इक्वल्स टू 3x, जे सिंपल जाईल त्याच्यानुसार करायचे. तुम्हाला जर फॉर्म्युला आठवत असेल की काय, वाय स्क्वेअर मायनस m1 प्लस m2 ओके xy प्लस m1 इंटू m2 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे जर लक्षात असेल तर डायरेक्टली करणार. वाय स्क्वेअर मायनस m1 प्लस m2 काय असणार आहे? जे स्लोप दिलेले आहेत ते घ्या. ठीक आहे ना? काय दिलेला आहे स्लोप बघा, 3 प्लस मायनस 1/3 आहे, म्हणून मायनस 1/3 करूया, इंटू xy प्लस m1 इंटू m2 काय असणार आहे? 3 इंटू मायनस 1/3 मायनस 1. ओके, 3 3 कॅन्सल होईल, इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, बघा, वाय स्क्वेअर हा किती होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3 इंटू 3 9 मायनस 1 म्हणजेच काय? 8/3 xy मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. 3 ने मल्टिप्लाय करा, काय होईल? 3y स्क्वेअर मायनस 8xy मायनस 3x स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, बघा, असा ऑप्शन आहे का? 3y स्क्वेअर मायनस 8xy मायनस 3x स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर असा ऑप्शन नाही दिसत, याचा अर्थ याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल मायनस ते. ओके, याला मायनसने मल्टिप्लाय करा, बघा काय भेटेल? इथे मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 3x स्क्वेअर हा होईल प्लस 8xy आणि मायनस 3y स्क्वेअर. ओके, मायनसने मल्टिप्लाय करतोय, तर असा ऑप्शन आहे बघा, ऑप्शन नंबर बी, 3x स्क्वेअर प्लस 8xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता. आणि पण हा जर तुला लक्षात नाही, ओके, हा फॉर्म्युला लक्षात नाही राहत आहे की m1 प्लस m2 प्लस घ्यायचा मायनस किंवा इथे मायनस घ्यायचं, कन्फ्युजन आहे, तर सरळ सरळ दिलेला स्लोप्स आहे ना, y इज इक्वल टू mx म्हणजे y इज इक्वल टू 3x. दुसरी लाईन असणार आहे y इज इक्वल टू मायनस 1/3x. सिंपल आहे. पासिंग थ्रू ओरिजिन आहे, स्लोप्स दिलेले आहेत, तर डायरेक्टली काय करायचंय? y इज इक्वल टू mx हे काय असतं? इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. पासिंग थ्रू ओरिजिन असतं, स्लोप्स दिलेले आहेत, त्याच्यावरून इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन भेटेल. ठीक आहे, बघा, तर हा काय होईल? y मायनस 3x इज इक्वल टू 0 आणि हा काय होईल? 3y इज इक्वल टू मायनस एक्स म्हणजेच काय होईल? x प्लस 3y इज इक्वल टू 0. ओके, हा आहे.
याला जर इकडे घेतलं तर किंवा असं जरी ठेवलं तरी चालेल, y मायनस 3x इज इक्वल्स टू 0. ओके, या दोघांचं इक्वेशन घ्यायचं आपल्याला. कंबाईंड इक्वेशन काय असेल, y मायनस 3x इंटू x प्लस 3y इज इक्वल्स टू 0. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. काय होईल, y ने मल्टिप्लाय केले याला तर xy, पहिल्यांदा या पूर्ण ब्रॅकेटला y ने मल्टिप्लाय करूया, xy प्लस 3y². नंतर या मायनस 3x ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे, हा मायनस 3x आणि इंटू एक्स काय होईल x². हा मायनस 3 इंटू 3 9 आणि xy इज इक्वल्स टू 0. ओके, जस्ट मल्टिप्लिकेशन घेतोय. बघा इथे -9xy प्लस xy किती होणार आहे, -8xy बरोबर. हा -3x² ऍज इट इज प्लस हा आहे 3y² इज इक्वल्स टू 0. याला मायनसने मल्टिप्लाय करा तर काय भेटेल, 3x² प्लस 8xy मायनस 3y² इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, तर हे झालं तुमचं आन्सर. जस्ट बघा, लक्षात येत नसेल तर सरळ सरळ, पण त्यासाठी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, y इज इक्वल्स टू mx. ठीक आहे, जस्ट रिमेंबर y इज इक्वल्स टू mx, इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन, इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे ना, पासिंग थ्रू ओरिजिन आहे इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. तर स्लोप्स दिलेले आहेत. ठीक आहे, मीटिंग एंड होत आलेली, एक 5 मिनिटानंतर जॉईन करा. अजून काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे घेऊया. ओके, जस्ट चेक करू दे. ओके, ठीक आहे, एक्झाम्पल्स आहेत तर ते आपण जस्ट मोमेंट. ओके, मीटिंग नंतर घेऊया. ओके, मीटिंग एंड करूया आता. एक 5 मिनिटानंतर तुम्ही जॉईन करा आणि वेळेवरती जॉईन करत चला. जस्ट मोमेंट.